नाथसाहेबाच्या नावानं नाथसाहेबाच्या नावानं नाथसाहेबाच्या नावानं. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील निमगाव विजोरी फाटीवरती. मित्रांनो, या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे. सरपंच केसरी असं या मैदानाचं नाव आहे. मित्रांनो, हे पर्व दुसरं असणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला, नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. शिवम देशमुख. शिवम भाऊ, काय सांगाल, कशानिमित्त हे मैदान आयोजित केले? हे मैदान गोकुळाष्टमीनिमित्त विक्रमसिंह काकासाहेब गुले यांच्या वाढीनिमित्त आयोजित केलेलं आहे. बरं, आणि कुठं पार पडतंय? हे निमगाव फाटी विजोरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बरं दादा, हे पर्व कितवं आहे? पर्व दुसरं पर्व आहे. बरं, मागच्या वर्षी कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळाला होता? किती गाड्यांची नोंद झाली होती? त्याच्या वर्षी 600 गाड्या नोंद झाल्या होत्या. बरं, ह्यावेळेस 1000 किंवा 800च्या दरम्यान गाडी झाली, तर त्या पद्धतीनं आपली सगळी तयारी पूर्ण करण्यात आली. तयारी पूर्ण झालेली आहे. जर समजा गाड्या 800-1000 नोंद झाल्या तर त्या पद्धतीने आम्ही बक्षीस रचना वाढवणार आहे आणि मैदान सकाळी 7 वाजता चालू करणार आणि दिवसभर फायनल घेणार. ती तयारी करण्यात आली आहे का? हो, सगळी तयारी झालेली आहे. बरं, सगळी तयारी करण्यात आलेली. तर दादा, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानी परवानगी प्रोसेस चालू आहे. उद्या परवानगी मिळते आपल्याला. बरं, आणि मैदान कुठे पार पडतंय? मैदान निमगाव फाटी निमगाव फाटी विजोरी. हां, मित्रांनो, जे माळशिरस तालुक्यातली एक नामांकित फाटी. नामांकित फाटे पहिली भरपूर मैदान झालेली आहे ती. बरं. हां, तर मैदानाचं स्वरूप काय? आदत ते ओपन आहे, दुसरा आहे आदत मैदान आहे. आदत मैदान. मैदानाच्या बक्षिसाची रचना कशी? मैदानी बक्षीस रचना प्रथम क्रमांक 81,000 आहे. बरं, द्वितीय 61 आहे. बरं. तृतीय 41, 21 आणि 11. 11. आणि क्वार्टर फायनलला काय बक्षीस आहे? 2000 रुपये प्रत्येकी. बरं, हां. त्याचबरोबर प्रवेश फी काय? प्रवेश फी 900 रुपये. बरं, आणि लॉट कधी काढले जातील? लॉट आदल्या दिवशी. बरं, संध्याकाळी 10 वाजायच्या अगोदर आदल्या दिवशी. हा, 8-9 वाजेपर्यंत आम्ही लॉट काढणार. आणि पीडीएफ जाहीर केली जाईल का? PDF STC लाईव्हद्वारे दाखवून देईल. बरं, खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? धनवडे बापू बरं. आणि धनाजी बागमुडी. बरं, त्याचबरोबर ती समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचन मोरे सरकार, विकास सर आणि संपत बागमुडे माळशिरस. बरं, त्याचबरोबर ती लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर नसेल? STC लाईव्हद्वारे. STC लाईव्हद्वारे. हां. त्याचबरोबर ती दादा, गाड्यांची संख्या वाढली, 800+ गाडी झाली किंवा 750 गाडी झाली, तर शेवटची जी बक्षिसाची रक्कम आहे त्यामध्ये वाढ केली जाईल आणि बक्षीस वाढवलं जातील. हा, वाढवले जातील. बरं, त्याचबरोबर ती या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे? निकाली पंच माळशिरस तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सदस्य. आता जे नवनिर्वाचित संघटना माळशिरस तालुक्याची सदस्यपदी किंवा अध्यक्षपदी जी नेमणूक झालेली आहे त्या सर्वांनी उपस्थित राहून मैदानाची पंच असेल किंवा शोभा वाढवावी असं आमच्या कमिटीच्या वतीने त्यांना आहे. बरं, आता इथली पावसाची काय स्थिती दादा? पाऊस काय नाही, अजिबात नाही. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? ऑनलाईन नोंदणी 25 ते 2 सप्टेंबरपर्यंत चालू झालेली आहे. बरं. आणि लवकरात लवकर नोंदणी करून मैदानाची शोभा वाढवावी आणि लवकरात सहभाग घ्यावा. कारण काय होते, शेवट दिवशी घाई होती बरं. आणि परत मग ऑनलाईन प्रॉब्लेम होते पिला. हां, आणि हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि माळशिरस तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो, 100%. पर्व दुसरं आहे आमचं. मागच्या वेळेस आम्ही चांगलं मैदान पार पडले, कोणाची विना तक्रार मैदान झालेलं आहे. आणि यावर्षी सुद्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटना माळशिरस तालुका यांच्या नियमानुसार सगळं मैदान होईल, त्यात काय अडचण नाही. हे मैदान कुठल्या विभाग मर्यादित होईल? हे मैदान पश्चिम महाराष्ट्र विभाग मर्यादित होणार आहे. बरं, चालते. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. काकासाहेब गुले. बरं, काकासाहेब नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, पुन्हा एकदा निमगाव विजोरीच्या फाटीवरती भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान केसरी हे संपन्न होतंय. हे पर्व दुसरे, कशा पद्धतीनं आयोजक या नात्याने तुम्ही तयारी केली? अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे. बरं, आता ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ही फाटी माहिती आहे, पण जे नव्यानं ह्या क्षेत्रामध्ये दाखल झालेत त्यांना माहितीसाठी ह्या फाटीची पुन्हा एकदा माहिती प्रसिद्ध करूया. या मैदानाचं रान कसे, माती कशी? कटनाचं रान आहे आणि मऊ आहे. बरं, आणि उराटी आहे. उराटी आहे. एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? 10. बरं, आतातमधलं अंतर किती आहे? 14 ते 15 फूट. बरं, एकूण आदतचं मैदान तुम्ही घेताय, त्यामुळे पल्ला किती ठेवणार आहे दादा? 800 फूट. मित्रांनो, 800 फुटाचा पल्ला असणार आहे. त्याचबरोबर ती निकाल रेषेच्या समोर बैलांना सामन्यासाठी किती फूट जागा आहे? 500-600 फूट आहे. बरं, त्याचबरोबर खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? लवकरात लवकर ऑनलाईन तुम्ही नोंदणी करून घ्या. बरं, चालतं. आणि सहकार्य करावे आम्हाला. चालते. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत माळशिरस तालुक्याचा बुलंद आवाज, प्रसिद्ध समालोचक संपत भाऊ वाघमोडे.
नाना नमस्ते. नमस्कार. काय सांगाल पुन्हा एकदा माळशिरस तालुक्यातील विजोरी निमगावच्या पाठीवरती भव्यदिव्य असं मैदान संपन्न होतंय, तर यावेळेस कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली आणि ह्या फाटीचं वैशिष्ट्य काय? ही फाटी म्हणजे एक आदतची पंढरी म्हणून आहे. बर. माळशिरस तालुक्याची ओळखच आहे. बर. कारण ह्या माळशिरस तालुक्यातून आता बरेच आदत एक मोठ्या मोठ्या मैदानावर त्यांनी नाव करतात. असं माळशिरस तालुक्यातले सर्व मैदानं देखील या ठिकाणी आदतचे एकदम सुंदर अशी बनवली आहे. 3 सप्टेंबरला होणारं गोकुळाष्टमीनिमित्त विक्रमसिंह काकासाहेब घुले सरपंच केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान, एक सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर तमाम बैलगाडी मालकांनी या मैदानावरती येऊन या मैदानाची शोभा वाढवावी आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या गाड्या नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करावं. एक सुंदर असं मैदान निमगाव फाटीवरती होणार आहे 3 सप्टेंबरला. बरं, ज्या दिवशी मैदान संपणार त्या दिवशी पिण्याच्या पाण्याचे टँकर, ॲम्ब्युलन्स आणि पशुवैद्यकीय अधिकारी सर्व याची सगळी तयारी करण्यात आली. जे आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत, ॲम्ब्युलन्स असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, इतर कुठं बॅरिगेटची गरज भासली तर बॅरिगेट, कुणाला दवाखाना डॉक्टर असतील, सर्व या ठिकाणी सुविधा असणार आहेत. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण इथं करणारा घटक, कुठेही वीर, ओढा, नाला, दरी, लाईटचं पूल असं काय का? इथं कुठंही बघितलं तर कुठंही पूल नाही, डाम नाही, कुठं काहीच नाही. असं धोकादायक परिस्थिती कुठंच नाही. ज्या असं ठिकाणी असं मैदान आहे. या मैदानावरती कुठल्याही धोक्याचा विषयच नाही काय. ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, आणि ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड लावून ज्या मैदानातल्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत त्याचा योग्य तो बंदोबस्त करून बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल. 100% आयोजक ते सर्व खबरदारी घेणार आहेत. आणि विशेषतः म्हणजे माळशिरस तालुक्याची नवीन आता अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, कार्याध्यक्ष, सचिव, हे सर्व जी नवीन कमिटी तयार झाली आहे यांना तो या बाईटच्या माध्यमातून विनंती आहे, 3 सप्टेंबरला होणारं हे मैदान या निमगाव फाटीवरती सर्वांनी येऊन या ठिकाणी निकाली असतील, सर्व बाकीच्या काय गोष्टी असतील त्यांनी स्वतः इथं सर्वांनी उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवायची आहे. निकाली पंचाचं काम पाहायचं आहे. सर्व जे काय आपल्या तालुक्याच्या वतीनं जे काय असेल ते आपण सर्व कमिटीच्या माध्यमातून ह्या मैदानाला येऊन या ठिकाणी सर्व जे काय अडचणी येतील ते या ठिकाणी उभं राहायचं आहे. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समयेत प्रसिद्ध झेंडापंच धनाजी भाऊ वाघमोडे. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल पुन्हा एकदा विजोरीच्या फाटीवरती भव्य दिव्य असं सरपंच केसरी आदतचं मैदान होतंय. हे पर्व दुसरं आहे. मागच्या पर्वाचा अनुभव आहे. जवळपास 600+ गाड्या नोंद झाल्या होत्या, आयोजकांनी आपल्याला सांगितलं. यावेळेस कशा पद्धतीने तयारी सुरू करण्यात आली? यावेळेस सगळं नियोजन 1 नंबर केलेलं आहे. फाट्या बिट्या सगळं ओके केलेलं आहे. गवत बिवत होतं ते सगळं पूर्ण मैदान क्लिअर करून घेतलेलं आहे. बरं, अजून काम सुरू आहे. एक जवळपास 90% काम झालं, एक 10% काम राहिले. फाटीची स्वच्छता असेल, इतर काय गोष्टी असतील, लहानसा बारीक सारीक दगड आहे, तो कधीपर्यंत उचलून घेतला जाईल? ते आम्ही 2 दिवसात आता कामगार लावून जे बारके खडे बिडे आहेत ते पूर्ण बाहेर फाटीच्या टाकून देणार आहे. एकदम स्वच्छ फाटी स्वच्छ म्हणून या फाटी फाटीची राहणार आहे. ओळख आहे. आणि त्याच पद्धतीनं ही फाटी पुन्हा तयार केली जाईल का? हो, त्याच पद्धतीने पुन्हा फाटी तयार केली. कोणत्याही बैलाला इजा वगैरे काही होणार नाही याची पूर्ण दक्षता आम्ही घेणार आहे माळशिरस तालुका कमिटी. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. बरं दादा, खाली पट्टी असणार आहे, तर काय आदतचं मैदान आहे, काय सूचना करताना आदतच्या बैल मालकांना? आदतच्या बैल मालकांना एकच सूचना करतो, खाली पट्टी आहे, पट्टीच्या पाठीमागेच पाय बैलाचे किंवा सुट्टी मेकरचे राहणे गरजेचं आहे. जर पट्टीच्या पुढे पाय आले, त्याचं ऑब्जेक्शन आलं तर ती आम्ही कमिटी त्याला गाडी निकालास पात्र धरणार नाही. दादा, झेंडा पंचांना ओपनपेक्षा ओपनला पण कष्ट आहेत दादा, त्या पद्धतीनं ते काम बी करावं लागतं. मात्र आदतला पूर्ण गांभीर्यपूर्वक काम करावं लागतं. थोडीशी चूक झाली तर सर्वसामान्य एखाद्या बैल मालकावरती अन्याय होतो. तर काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्ही सूचना करताल आदतची जी नवीन बैलगाडी मालक आहेत किंवा सुट्टी मेकर आहेत त्यांना? आदतच्या नवीन बैल मालकाला एकच सूचना करेन की होता होईल एवढं आपलं पट्टीच्या पूर्णपणे मागं थांबून सहकार्य करावे. कारण की कसं होतं, एखादा बैल पुढं आला आणि त्या झेंडा पडला का त्याच्या नावानं हे होते. त्यामुळे करतानाच ज्यांनी नवीन बैल मालक आहे त्यांनी आपली पट्टीचा योग्य ते वापर करावा. चालते. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? मी एकच विनंती करेन की प्रत्येक जे बैलगाडी मालक आहे त्यांनी त्वरित आपली नाव नोंदणी करून घ्यावे. कारण 2 तारखेला जास्त अचानक लोड आला ना, नोंद होत नाही. लोकांचे फोन येतात, त्यामुळे 30 तारखेपर्यंत लोकांनी 31 तारखेपर्यंतच नोंद तावत करून घ्यावी आणि सहकार्य करावे. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समयेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक विजूभाऊ काळे. विजूभाऊ नमस्ते.
नमस्ते. विजयभाऊ, काय सांगाल, पुन्हा एकदा माळशिरस तालुक्यातील निमगाव विजोरीच्या फाटीवरती भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होतंय, तर कशा पद्धतीनं आज आयोजकांनी तयारी केली? माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी पर्व दुसरं गोकुळाष्टमी निमित्ताने व काकासाहेब घुले मित्रपरिवार यांच्या वतीने हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे. आयोजन गेल्या वर्षी खूप उत्कृष्टपणे झालेलं होतं. याही वर्षी त्याच पद्धतीने नवीन जोमानं कामकाज या ठिकाणी चाललेलं आहे. सर्वांना गाडीवानांना विनंती करणार आहे, सर्व सुखसुविधा या ठिकाणी आहेत. लवकरात लवकर गाडी नोंद करून घ्यावी, कारण होतं आहे कसं, शेवटचे 2 दिवस राहिलं की मग नोंदणीचा त्याच्यावर ताण पडतो आहे. त्यामुळं आत्तापासूनच सगळ्यांना माहीत आहे 3 तारखेचं हे मैदान उत्कृष्टपणे आहे, तरी गाडीवानाने सगळ्यांनी सहकार्य करावं. त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि माळशिरस तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच पार पडेल का? हां, 100%. आतापर्यंत जे झालेलं मैदान राज्य शासनाच्या 2017च्या नियमावलीप्रमाणे आणि अखिल भारतीय संघटनेच्या नियमावलीप्रमाणे पश्चिम मराठीत मर्यादित हे मैदान आयोजित करण्यात येत आहे. बरं, त्याचबरोबर हे आदतचं मैदान आहे, त्यामुळे आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये काय सूचना करताल बैलगाडी मालक? आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये एखाद्या वासराचा जर दात हालत असेल तर त्यांनी आल्या अगोदर पंच कमिटीपर्यंत स्टेजजवळ यायचं आहे. तिथे त्यांना पंच कमिटीला विनंती करायचं असा विषय आहे. ते लाईव्हनं दात चेक करतील आणि त्या जर दात हालत असेल खात्री केली जाईल दात हल्लेला आहे का, मोडलेला आहे का, पडलेला आहे, आणि पुढील डिसिजन त्या दिवसापुरतं ते 1 दिवसापुरतं ते मर्यादित म्हणजे क्लिअर आहे. आणि ज्या आदतचा दात पडलाय त्यांना काय सूचना करताल? त्यांनी मैदानात यायचं का नाही? आदतचा दात पडलेला असेल, हालला असेल, फिळके चिकटणं ते सगळं आमच्या लक्षात येते. तर त्याला कदापित मग ते तसं संघटित निर्देशन आलं तर त्यांना फाईन पे करण्यात येईल. बरं, आणि ज्यांनी पडलाय त्यांनी यूज नाही. बरं, चालतंय. त्याने दुष्यत मैदान कुठं असेल त्या ठिकाणी पाळावं. बरं, त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने आदतच्या मैदानाच्या संदर्भातली नियमावली जाहीर केली, त्याच पद्धतीने हे मैदान सगळं पार पडेल का? 100%. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल? या मुलाखतीच्या माध्यमातून एक अखिल भारतीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की या ठिकाणी मैदानी पळण्यासाठी कटनाचं रान आहे, तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त गाड्यावर नोंद करून उपस्थित राहिलं एवढी विनंती त्यांना करतो. त्याचबरोबर ती संघटनेच्या संदर्भातली काही मार्गदर्शक सूचना होती, तर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करता? मी अखिल भारतीय संघटनेच्या मान्यतेने आणि एक सूचना करू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या तालुका कमिटी झालेल्या आहेत. त्याचबरोबर जे सभासद नोंदणी आहे ते आबांनी सांगितल्याप्रमाणे 15 ते 16 तारखेच्या आतमध्ये, मी तर म्हणे 10 तारखेपर्यंत हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. कारण तुम्ही जरी पावती फाडली तर तो पावतीचा नंबर तुम्हाला लगेच दिला जाणार नाही, कारण ह्या सगळ्या पावत्या गोळा करून हे वरिष्ठांना पाठवण्यात येईल आणि महाराष्ट्राचा जो नंबर येईल ते तुम्हाला आयडेंटिटी जसं आधार कार्ड आहे त्याच्यावर ते मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर 16 तारखेच्या नंतर कोणाची नोंद करून घेतली जाणार नाही. गाडी नोंदताना परत हे जे वरनं तुम्हाला नंबर येणार आहे तो नंबर, जसं पावतीचा नंबर आपण टाकतो नोंदणी करतो, त्या 2 बैल मालकांचा नंबर असतील तरच गाडी नोंद करून घेतली जाईल, अन्यथा गाडी नोंद करून घेतली जाणार. आव्हान काय करताल? आव्हान मी सर्वांना सोलापूर जिल्ह्यातले जरी कुठल्या गाड्या पळणार येत असतील तर त्या सगळ्यांनी पुस्तकं त्या ठिकाणी छापलेलं आहेत, आणि माळशिरस तालुक्यातले जरी कोणी असतील तर या ठिकाणी पुस्तकांची सदस्याची नोंद या ठिकाणी चालू राहील. एवढे या माध्यमातून मी आपल्याला मैदानामध्ये येऊन 3 तारखेच्या मैदानामध्ये येऊन जे आधार कार्ड आहेत की बैलाचे फोटो आहेत की घेऊन येऊन या ठिकाणी नोंद करण्यात यावी. मैदानामध्ये जे बैलगाडी मालक सहभागी होणार आहेत त्यांना काय आव्हान करताल नोंद करण्याच्या संदर्भामध्ये? या मैदानामध्ये 3 तारखेच्या येण्याकरता मी जास्तीत जास्त गाडी मालकांना आवाहन करतो की वेळेत, तुम्हाला मैदान तर माहीत आहे की बाबा 3 तारखेत आहेत, मग उशीर न करता आणि ताबडतोब नोंद करून घेण्यात यावी. त्याचबरोबर मी पुन्हा एकदा त्यांना सांगतो की गाड्या नोंद करत असताना आपण बैलांचे दोन्ही जे नाव आहेत ते त्यांना सांगू, जेणेकरून ह्या आयोजकांना त्रास होणार नाही. एवढी दक्षता घ्यावी आणि लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. चालते. धन्यवाद विजूभाऊ. धन्यवाद.